या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. फलटण येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी एक नोट हातावर लिहून आत्महत्या केली. PSI गोपाळ बदने याने तब्बल 4 वेळा संपदा मुंडे यांच्यावर बलात्कार केला. पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने तळहातावरील नोटमध्ये संपदा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटले. हेच नाही तर एका खासदारावर गंभीर आरोप झाला. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात SITची स्थापना करावी अशी मागणी केली जाते. मात्र तशा हालचाली बघायला मिळत नाही. बीड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी संपदा मुंडे यांच्या आईवडिलांची भेट घेतली. आता OBC समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांना मोठा प्रश्न विचारला. लक्ष्मण हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार. डॉक्टर संपदाला न्याय भेटेल का हो, असा थेट प्रश्न सुरुवातीलाच विचारला. पुढे लक्ष्मण हाके यांनी लिहिले की, महोदय, आपण महाराष्ट्रात राहत असल्याची चीड यायला लागली. आपली मुलगी सुरक्षित आहे का, सुरक्षित राहिली का आणि वसतिगृहात तिला ठेवणे कितपत योग्य, यासारख्या असंख्य प्रश्नांनी लेखीचा बाप चिंताग्रस्त आहे. डॉक्टर संपदा तर गेली, तिने आत्महत्या केली की तिचा नरधावांनी गळा घोटला, याचे उत्तर मिळायला अवधी आहे. पुढे लक्ष्मण हाके लिहितात की, ज्या फलटणमधील पोलीस डिपार्टमेंट आणि राजकारणी लोकांना संशयाची सुई आहे, त्याच फलटणमध्ये तुम्ही आलात आणि त्याच फलटणमध्ये पुढाऱ्यांना क्लीन चिट दिलीत. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या मनात प्रचंड संताप निर्माण झालाय. कोण तो खासदार, त्याने ऊसतोड मजुरांना गुलाम समजून स्वराज्य चालवलं आहे. 10 लाख ऊसतोड मजुरांना या महाराष्ट्रात माणूस म्हणून कायदा नाही, असा माझा गृह विभागावर आरोप आहे. कारखान्याची धुराडी पेटण्याच्या अगोदर ऊसतोड मुकदम मजूर यांचे अपहरण, मारहाण आणि सातबारे यांचं काय काय होतं, हा संशोधनाचा विषय आहे. आज डॉक्टर संपदाचा बळी गेला. सध्याच्या घडीला SIT स्थापना होणं गरजेचं आहे. सुसाईड नोट म्हणून हातावर लिहिलेले हस्ताक्षर त्यांचंच आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. PSI गोपाळ बदने यांच्या विरोधात फलटणच्या DCPकडे लेखी तक्रार करूनही कारवाई झाली नाही, आणि ती कारवाई झाली असती तर डॉक्टर संपदा मुंडे आज आपल्यात असत्या. संपदा मुंडेवर आत्महत्येची वेळ आली ती अधिकाऱ्यामुळे. या परिस्थितीला जन्म देण्यास कारणीभूत जी नेते मंडळी आहेत ते मोकाटच फिरणार आहेत का? प्रत्येक वेळी तुम्ही राजकारण करणार आहात का? अशा लोकांना पाठशी घालणार आहात का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागणार आहे, असं हाकेंनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, ते मिळणार नसेल तर महाराष्ट्रात डॉक्टर संपदाला न्याय भेटेपर्यंत जनआंदोलन उभं करावे लागेल.